90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा रसिक श्रोते हो. भूमिपुत्र या कार्यक्रमात मी आरजे स्नेहल आपल्या तमाम रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांशी भूमिपुत्रांशी संवाद नेहमीच साधत असतो. आज असेच एक भूमिपुत्र आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, ज्यांचं नाव आहे श्री सतीश लक्ष्मण काटे. बारामती ऑर्गॅनिक्सचे फाउंडर डायरेक्टर सर आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये सर उपस्थित झालेले आहेत. सुरुवातीला सर, भूमिपुत्र या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आरजे स्नेहल आपले मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. नमस्कार मित्रांनो. सर, आपला परिचय तमाम रसिक श्रोत्यांना आपण करून द्यावात. मी सतीश लक्ष्मण काटे. मी काटेवाडीचा रहिवासी आहे आणि शेतकरी बॅकग्राऊंडचा एक भूमिपुत्र. विद्याप्रतिष्ठान ह्या संस्थेमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आणि कामाच्या निमित्ताने पुणे, मुंबई अशा काही ठिकाणी मला जॉब करण्याची संधी मिळाली आणि अगदी मॅनेजर लेवलपासून ते व्हाईस प्रेसिडेंट ह्या पदापर्यंत मी मजल मारल्यानंतर मला शेतीमध्ये काहीतरी करावं असं वाटलं. आमचा शेतीचा बॅकग्राऊंड आहे, आजी आजोबांच्या काळापासून 3rd जनरेशन आमची शेतीमध्ये आहे. तर माननीय आदरणीय शरदचंद्रजीराव पवार यांच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी नेहमी काही बंधुभावांनी पिकवण्यावरती भर द्यावा आणि कोणीतरी विकण्यावरती भर द्यावा, ह्या संकल्पनेतून मी थोडं सेल्समध्ये फोकस केला आणि माझा जो काही कॉर्पोरेटचा अनुभव आहे तो मी ह्या क्षेत्रामध्ये कसा शेतकऱ्यांना आणि आपल्या कुटुंबाला कसा फायद्याचा होईल याच्यानुसार सेंद्रियमध्ये आज 3 वर्ष झालं मी काम करतोय आणि मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी पण आपण सप्लाय देतोय आणि आता नव्यानेच बारामती आणि बारामतीचा जो काही परिसर आहे ह्याही शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना सेंद्रिय उत्पादनाचा लाभ मिळावा या हेतूने मी एक स्टोअर सुरू केलेलं आहे बारामती भिगवण रोडला. आपला परिचय आपल्या रसिक श्रोत्यांना करून दिलात. सर, मला सांगा की या क्षेत्राकडे आपल्याला का वळावं असं वाटलं? सेंद्रिय उत्पादनं आपण लोकांपर्यंत पोहोचवावीत, ही कल्पना आपणास कशी सुचली? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक, आपण पारंपरिक पद्धतीने शेती करताना किंवा आजी आजोबांच्या काळापासून आपल्याला एक गावरान गोष्टी नेहमी मिळायच्या, पण आता काही न्यूक्लिअर फॅमिलीज झालेल्या आहेत, लोक कामाच्या निमित्ताने शहराकडे वळालेले आहेत आणि हरित क्रांतीनंतर आपल्याकडे एक स्पर्धाच निर्माण झाली की माझं उत्पादन ऊसाला मी एकरी 100 टन काढतो किंवा द्राक्षाचं उत्पादन मी 50-60 टनापर्यंत घेतोय. तर ही एक स्पर्धात्मक वातावरण झाल्यामुळे आर्टिफिशियल जे काही केमिकल्स आहेत, फर्टिलायझर्स आहेत, जे की हार्मफुल आहेत आपल्या शारीरिक दृष्ट्या माणसाला, आरोग्यासाठी, पण त्याचा वापर वाढला कुठे ना कुठे. उत्पादन तर वाढलं आपलं, पण त्याचा वापर वाढल्यामुळे आपलं आरोग्य खालावलं आणि आज परिस्थिती अशी आहे की डायबिटीज, कॅन्सर अशा काही डिझिजेस असतील किंवा नवीन जन्मलेलं बाळपण काहीतरी आजार घेऊन येत आहे, असं आहे. मग ते मातेच्या गर्भातूनच त्याचं सर्व पसरता येते आणि हे मला कुठेतरी खंत वाटणारी गोष्ट आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल सोशल मीडियावरती, पंजाबमधून एखादी ट्रेन निघते, एक कॅन्सर ट्रेन म्हणून त्याचा उल्लेख केला जातोय आणि पहिला पंजाबी माणूस, त्याची पर्सनॅलिटी किंवा आपल्या गावातला एखादा पाटील, सरपंच, त्यांची अगदी निळू फुलेंच्या फिल्म मधली पर्सनॅलिटी जर बघितली तर तसे भारदस्त माणसं कमी झालेत, कारण गावरान कमी झालाय. म्हणून जास्त स्पर्धात्मक पण युगामध्ये आपल्याला टिकायचे तर स्पर्धाही केली पाहिजे, पण जीवघेणी स्पर्धा नको. आपण पारंपरिक पद्धतीने अगदी शेणखतावरती किंवा बायो फर्टिलायझर्स आहेत. आज सर्व वर्ल्ड कनेक्टेड आहे एकमेकाशी, सर्व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, काही नवीन नवीन शोध आहेत तर त्याच्याशी कनेक्ट आहे. आपण बारामती सारख्या ठिकाणी आहेत, KVK, ICAR अशा काही रिसर्च संस्था आहेत. आपण इस्रायल गव्हर्नमेंट किंवा नेदरलँड गव्हर्नमेंट यांच्याशी काही टायअप करून ह्या बायो फर्टिलायझर्स विषयी पण साहेबांनी लक्ष घातलेलं आहे. तर ह्या गोष्टीचा अवलंब करून जर केल्या ह्या गोष्टी तर आपलं आयुष्यमान पण वाढेल आणि आपण एक समाजाप्रती एक देणं पण लागतो. फक्त शेती करून त्याचं उत्पादन प्रॉफिट घेण्यापेक्षा एक चांगल्या प्रमाणात चांगलं पोषक लोकांना कसं देता येईल आणि एक मानसिक समाधान आपल्याला लाभलं पाहिजे. तर ह्या उद्देशाने ऑर्गॅनिक हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा प्रसार व्हायला पाहिजे. त्याच्यानुसार मी एक छोटंसं पाऊल टाकलेलं आहे, मी म्हणेल.
निश्चित. खूपच छान पद्धतीनं आपण याविषयीची माहिती दिलीत. आपण सांगितलं की पूर्वीची लोक आणि सध्याच्या लोकांचा तुलनात्मक आपण अभ्यास सुद्धा केलेला आहे बरोबर. आणि ते अगदी खरं आहे. मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण बघतो की पूर्वीच्या काळातल्या लोकांची जर आयुर्मान आपण पाहिली 100, 120, 110 वर्षांपर्यंत जगणारी माणसं होती. पण तेच आयुर्मान आता ह्या हल्लीच्या अशा खानपान पद्धतींमुळे कुठेतरी 50-60 पर्यंत 70 पर्यंत क्वचित एखादी जुनी माणसं आहेत त्यांचं खाणं पिणं अजून तशा पद्धतीचं ग्रामीण भागातलं असेल तर ते आपल्याला आढळून येतं. निश्चितच चांगल्या पद्धतीने याविषयी आपण माहिती दिलीत. सर, आता माझा मूळ प्रश्न आपणास जो आहे की ऑर्गॅनिक्स म्हणजे काय? ऑर्गॅनिक हा आपण एक इंग्लिश वर्ड म्हणूयात, पण सेंद्रिय आपल्या भारतीय भाषेतला किंवा ट्रॅडिशनल भारतातला हा शब्द आहे सेंद्रिय, आणि एकदम बोली भाषेतला शब्द म्हणजे गावरान. बरोबर. आणि काहीही फर्टिलायझर्स यूज न करता किंवा काही आर्टिफिशियल जे काही हार्मफुल केमिकल्स आहेत बरोबर. त्याचा वापर न करता आणि पूर्ण पीक मॅच्युअर होईपर्यंत, म्हणजे ज्या पिकाला 3 महिने लागतात त्या पिकाला पूर्ण 3 महिने होऊन देऊन त्याचं उत्पादन करणं बर. किंवा त्याच्यामध्ये कुठलाही अनैसर्गिक बदल न करता अच्छा. केलेलं शेतकऱ्यांनी काम म्हणजे ऑर्गॅनिक प्रोड्यूस. अच्छा, अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिली. तर मला सांगा की आरोग्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक उत्पादनं कशी फायद्याची आहेत? आरोग्यासाठी तुम्ही जर आता बघितलं की कोरोना व्हायरसमध्ये आता सोशल मीडियावरती खूप साऱ्या पोस्ट फिरत असतात आणि आता आरोग्य हे सर्व प्रायोरिटी आहे, म्हणजे सर्वोच्च आरोग्य आता मानलेलं आहे. सर्व लोकांनी त्यांचे काय फायनान्शियल बिझनेसेस सर्व बाजूला सारून आपलं आरोग्य, आपलं जीवन हे महत्वाचं होतच. पण आता कोरोना व्हायरसने त्याची एक जाणीव माणसाला करून दिली आणि माणसाला आता सांगायची एवढीशी गरज नाहीये की त्याने काय खावं काय नाही. आणि त्याच्यातून आरोग्यासाठी तर ऑर्गॅनिक खूप फायदेशीर आहे. जसं की आपले काही ट्रॅडिशनल उत्पादन आहेत, हळद. आजही आपण काही पायाला लागलं किंवा कुठे दुखतंय तर आपण हळदीचा वापर करतो. आलं आहे, असे काही ट्रॅडिशनल वस्तू आपल्याकडे रानामाळात उपलब्ध आहेत, तर त्याचा वापर हा आरोग्याच्या दृष्टीने चांगलाच होता. पण आता तुम्ही बघाल की जे पण काही आपले स्पिरिच्युअल गुरुज आहेत, जसं की श्री श्री रविशंकर असतील, बाबा रामदेव असतील, तर ह्यांचा एक फॉलोअर्स आहे, त्यांना मानणारी काही लोक आहेत वर्ल्ड वाईड. तर तेही ह्या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. आणि काही डॉक्टर्स आहेत जे ऑर्गॅनिक मध्ये काम करतायत. एखाद्या डॉक्टरने एखादी मेडिसिन दिली तर आपण ती व्हेरीफाय मानतो. जसं आता पतंजलीचा हा उद्योग मोठ्या कॉर्पोरेट लेवलला पण अगदी बीट करणार असा त्यांनी उभा केलाय. तर त्याचं मूळच आहे की आपलं जे काही भारतीय समृद्धी होती, ज्याला बघून ब्रिटिश, पोर्तुगीज पण आपल्या देशात आले, केरळामध्ये म्हणा किंवा गोवा, आपल्या महाराष्ट्राच्या वसई सारख्या भागामध्ये, तर आपल्याकडे जे काही रिच हेरिटेज होतं, जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे अजूनही, आणि त्यावेळेस तर खूप समृद्ध होतं, तर त्याला अट्रॅक्ट करून पूर्ण जग आपल्याकडे आकर्षित झालं. म्हणजे ती समृद्धी आपल्याकडे आहे, आपण त्याच्याकडे कानाडोळा न करता त्याच्यावर जर थोडं अजून प्रामाणिक काम केलं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं तर त्याला जागतिक बाजारपेठेमध्ये पण चांगलं डिमांड आहे. अच्छा, निश्चितच अत्यंत चांगल्या पद्धतीने याविषयीची माहिती आपण दिली. माझा यानंतरचा प्रश्न आपणास असा आहे की बाजारातल्या सर्व प्रकारच्या खाद्यवस्तू ऑर्गॅनिक असतात का? खूप छान प्रश्न विचारलात. हा दररोज आम्हाला कुणाकडून हा ऑब्जेक्शन किंवा हा प्रश्न येतच असतो. तर नॉर्मली काय झालंय, हा सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक हा शब्द जरा बऱ्यापैकी व्हायरल झाल्यामुळे शेतकऱ्याला पण थोडंसं वाटतं की माझ्या मालाला चांगला भाव मिळावा, तर ते ह्या नावाचा वापर करायला सुरुवात केली सेंद्रिय. पण अजून काही अंगवळणी पडलेलं नाहीये शेतकऱ्याचे की सेंद्रिय करायचं. ज्या शेतकऱ्याची जमीन थोडी 10 एकर 5 एकर असे थोड्या जास्त प्रमाणात आहे आणि आता थोडंसं कुटुंबामधल्या वाटाघाटीमुळे आता ते क्षेत्र बऱ्याच लोकांची कमी होत चाललेत. पण ज्यांच्याकडे बऱ्यापैकी क्षेत्र आहे आणि काम करण्याची इच्छा आहे, तर त्यांनी त्यांच्या शेतातला, सपोज 10 एकराचं क्षेत्र आहे, तर 1-2 एकर बाबा तुम्ही ह्या वर्षी सेंद्रिय करायला सुरुवात करा. मग सेंद्रिय शेती केल्यानंतर आपल्याला जसे फर्टिलायझर्स आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तशा प्रमाणात बायो फर्टिलायझर्स नाही आहेत किंवा तेवढी माहिती त्या शेतकऱ्याला नसते. त्याच्यामुळं जे काही उत्पादन तुम्हाला फर्टिलायझर्स वापरल्यावरती मिळत आहे तेवढं सेंद्रियमध्ये मिळत नाही. मग ह्या अनुभवानुसार मग शेतकरी ते कंटिन्यू करत नाहीत. मग नेमकी हीच गोष्ट आपण बारामती ऑर्गॅनिक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक प्रोत्साहनपर
त्यांनी सेंद्रिय पिकवलेला माल आपण हमीभावाने त्यांच्याकडून खरेदी करतो आणि ग्राहकांना पण बारामती ऑर्गॅनिक्स आपण फार्म व्हिजिटच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र शासनाचं आत्मा म्हणून एक संघटन आहे जे की अशा काही गोष्टींसाठी फार्मर्सला एनकरेज करतं की तुम्ही सेंद्रिय शेती करा. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जैविक भारत नोका सर्टिफिकेशन आहे, म्हणजे ह्याच्या पण क्षेत्रामध्ये बरेचसे सर्टिफिकेशन्स आहेत. तर ते सर्टिफिकेशनचा माल असलेल्या वस्तू जर घेतल्या तर आपली फसवणूक नाही होणार आणि आपल्याला महागाई वाटणार नाही. कारण शेतकऱ्यावर कुठे ना कुठे आपल्याला थोडासा विश्वास द्यावा लागेल. जर ते प्रामाणिक काम करत असतील, बोलतायत सेंद्रिय आहे, तर बाबा सेंद्रिय आहे हे कुठेतरी मान्य करून आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून 4 रुपये आपण त्यांना जास्त दिले म्हणून आपलं कुठलं नुकसान होणार नाही. मी तर बोलेल आर्थिक थोडं झालं तरी आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच होणार नाही. पण ही एक एनकरेजमेंट शेतकऱ्याला मिळेल. आज आपण कोरोना व्हायरसमध्ये एवढे सारे मेडिसिन्स किंवा आरोग्यावरती हॉस्पिटलचे लाखोवरती खर्च आहेत, तर त्या ठिकाणी आपण थोडा विचार करत नाही. पण आपण हे प्रकारे एक औषधच आहे. सेंद्रिय उत्पादन म्हणजे एक प्रकार औषध आहे. तर ते आपण थोडे 2 रुपये जास्त देऊन घेतलं म्हणून आपला काही लॉस होत नाहीये. उलट शेतकऱ्यासाठी एक प्रोत्साहन मिळेल. आणि मी म्हणेल की तुम्ही सर्टिफिकेशन बघून किंवा शेतकऱ्याचं फार्म कुठे आहे काय थोडी बेसिक माहिती घेऊन त्याला त्रास न होता, शेतकऱ्याचा युग हट न होता त्याला जर तुम्ही विचारलं तर तो सांगेल नक्की. पण काही शेतकरी प्रामाणिकपणे काम करायला सुरुवात केलेली आहे आणि अशाच शेतकऱ्याचं एक प्लॅटफॉर्म म्हणून आपण बारामती ऑर्गॅनिक्स त्यांच्याकडून तो माल हमीभावाने खरेदी करतो. आणि चोखंदळ ग्राहकांसाठी ज्यांना सर्टिफिकेशन किंवा एक विश्वासन संपादन करायचं आहे त्यासाठी आपण ह्या क्षेत्रात आता काम करतोय. निश्चित अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण दिलेली आहे. सर, आत्ताच आपण सांगितलं की शेतकऱ्यांना सेंद्रिय उत्पादनांसाठी तुम्ही प्रोत्साहन देत आहे किंवा त्यांना जास्तीत जास्त या क्षेत्राकडे वळण्यासाठी आपण मार्गदर्शन देखील करत आहात. माझा एक प्रश्न आपणास असा आहे की माझ्यासारख्याच असंख्य गृहिणी आहेत ज्या भाजीपाला मार्केटमध्ये जात असतील किंवा इतर काही प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी जात असतील, पण बऱ्याचदा असं होतं की सेंद्रिय म्हणून एखादा माल विकला जाऊ शकतो. तर सेंद्रिय नेमकं कसं ओळखायचं किंवा बऱ्याचदा काही वेळेस फसवणूक सुद्धा केली जाऊ शकते. बरोबर की सेंद्रिय प्रोडक्ट आहे म्हणून घ्या, पण जोपर्यंत त्याची योग्य खातरजमा होत नाही किंवा आपल्याला ते कळणार कसं की ते सेंद्रिय प्रोडक्ट आहेत, याविषयी आपण कसं मार्गदर्शन करा? बरोबर. ह्याचं जर सायंटिफिकली उत्तर द्यायचं झालं तर कुठलाही प्रोडक्ट मार्केटमध्ये येतो तर अन्न व प्रशासन विभागाचं एक सर्टिफिकेशन असतो फसाई, आणि त्या प्रोडक्टवरती कुठे ना कुठे एखादी बॉटल असेल तर इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात. त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण किती आहे किंवा पाण्याचं प्रमाण किती आहे, मॉइश्चर किती आहे, तर ते प्रमाण आपण चेक केलं किंवा शेवटी शेती हा एक विश्वासाचा विषय येतो. बरोबर आहे. तुम्ही जसं बोललात की महिला वगैरे, तर आपण बारामती सारख्या ठिकाणी आहोत. आपलं एक भाग्य आहे की आदरणीय शरदचंद्रजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेतीविषयक बरीचशी कामं करतो. आणि विद्या प्रतिष्ठान ढडकी संस्था किंवा शारदानगरला सुनंदाताई पवार ह्या पण ह्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतायत, आम्हालाही मार्गदर्शन करतात. तर आपण दरवर्षी ॲग्रिकल्चर ग्राउंड पुणे इथे भीमथडी ह्या नावाने एक एक्झिबिशन करतो. तर आपण महिलांना त्यांचं सबलीकरण म्हणा किंवा वुमन एम्पॉवरमेंटसाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तर अगदी चटण्या, लोणची, पापड अशा खूप गृहिणी बनवतात. तर ते चटण्याचा पापडचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये काही एवढे रिटर्न्स नसतात, तर त्यांना ते सर्टिफिकेशन 5,000-10,000 रुपये सर्टिफिकेशनला घालवणं परवडत नाही. तर भीमतडी सारखा एक प्लॅटफॉर्म किंवा बारामती ऑर्गॅनिक सारखा प्लॅटफॉर्म आपण त्यांना उपलब्ध करून दिला तर त्यांना पण एक विश्वास संपादन होतो, एक एनकरेजमेंट मिळते आणि ते उत्पादन करतात आणि आपण त्यांना विक्रीसाठी मदत करतो. मग त्याचा दोन्हीचा दुवा ग्राहक आणि उत्पादक यांच्या मध्ये जर आपण एक विश्वास नातं निर्माण केलं तर निश्चित लोकांना पण चांगली उत्पादन मिळतील. आणि महिला खास करून इतकं चोखंदळपणे काम करतात कारण किचनच्या हेड महिलाच असतात, तर त्यांना ह्या क्षेत्रातली बऱ्यापैकी माहिती असते, प्रोडक्ट बद्दलची माहिती असते. आणि गावरान मेवा काय हे घरातल्या आपल्या गृहिणींशिवाय कुणाला माहिती नाहीये. तर त्याचाच एक प्युरिटी देण्याचा हा प्रयत्न आहे. खूपच छान पद्धतीनं याविषयीचं मार्गदर्शन आपण केलं. सर, यानंतरचा माझा हा प्रश्न आपणास असा आहे की आपली कंपनी नेमकी काय काम करते बारामती ऑर्गॅनिक? ग्राहक आणि शेतकरी यांच्या हिताचं काय आहे?
काय सांगाल याविषयी? बरोबर, तुम्ही बरोबर प्रश्न विचारलात. मी ह्याच्याही अगोदर उल्लेख केला की बारामती ऑर्गॅनिक्स हे एक व्यासपीठ आहे शेतकरी आणि ग्राहकांसाठी, जिथे विश्वास किंवा एक ट्रस्ट पाहिजे. जसं की तुम्ही विचारलं की सेंद्रिय आहे का किंवा त्याचं प्रमाणीकरण काय आहे. बरोबर. तर शेतकऱ्यांच्या फार्म व्हिजिट करणं, आज आपण फक्त महाराष्ट्र किंवा बारामतीतलेच शेतकऱ्यांचा विचार नाही करत आहे, तर ऑल ओव्हर इंडिया लेवलला, जसं की ईस्ट इंडियामध्ये सिक्कीम हे राज्य आहे जे की 2016 पासून पूर्ण ऑर्गॅनिक स्टेट म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याला घोषित केलेलं आहे. त्याच्याबरोबर मेघालय, अरुणाचल प्रदेश असे काही राज्य पूर्ण सेंद्रियकडे वळालेत. आता करोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही जस्ट रॅन्डमली जरी चेक केलं तरी मास्क घालणाऱ्यांचं प्रमाण तिथे खूप कमी आहे, किंवा तिथले लोक बोलतात की आम्ही जर निसर्गाच्या जवळ आहेत, आम्ही सेंद्रियत काम करतोय, तर आम्हाला मास्कची एवढीशी गरज भासत नाही. सायंटिफिकली जरी मास्क घालणं आरोग्यासाठी चांगलं आहे. म्हणजे मला म्हणायचा उद्देश असा आहे की निसर्गात रमणारी माणसं, निसर्गाशी एकरूप झालेली माणसं ही रोगराईपासून खूप दूर आहेत आणि दूरच असतात. आता काही त्याचं एक पाऊल म्हणून महाराष्ट्र, राजस्थान, केरळा ह्या राज्यांमध्ये पण आता ऑर्गॅनिकचं प्रमाण खूप वाढलंय आणि शेतकरी त्या शेतीकडे वळालाय, कारण त्यांना समजलंय आरोग्याचं महत्व. आणि ही कॉम्पिटिशन, आभासी कॉम्पिटिशन करून काही उपयोग नाहीये. आज भरपूर काही शेतकरी, व्यापारी असतील, भरपूर करोडोंचा पैसा त्यांच्याकडे आहे, पण आरोग्य नसेल तर त्या पैशाची काही किंमत नाहीये. ते आपल्याला करोनाने आता जाणवून दिलेलं आहे. तर जे पण काही राज्य आहेत, सिक्कीम, केरला, त्यांच्याकडून आपण काही वस्तू परचेस करतोय किंवा त्यांना एक व्यासपीठ दिलंय बारामती ऑर्गॅनिक्सनी. प्रत्येक स्टेटची, प्रत्येक राज्याची एक स्पेशालिटी आहे. केरळमध्ये स्पायसेस असतील तर सिक्कीममध्ये वेगवेगळे धान्य वगैरे आहेत, महाराष्ट्रामध्ये कडधान्य आहेत, ज्वारी, बाजरी आहे. तर प्रत्येक राज्याचं एक योगदान वेगवेगळं आहे. तर त्याच्यानुसार त्या शेतकऱ्याला इनकरेज करणं आणि ग्राहकांना ते व्यवस्थित सर्टिफाईड गोष्टी पुरवणं, ह्याच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन करेल ते बारामती ऑर्गॅनिक्स करते. म्हणजे थोडक्यात विश्वास संपादन करण्याचं, शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन आणि ग्राहकांना की बाबा हे 24 कॅरेट, जसं आपण बोलतो की हे सोनं आहे, हे 24 कॅरेट आहे, त्याच्यावरती हॉलमार्क लावलेलं आहे, तसं हे आमचं ऑर्गॅनिक आहे, आत्मा ग्रुपचं आहे किंवा जैविक भारतचं सर्टिफिकेशन आहे, किंवा 2-3 वर्षापासून बाबा शेतकरी करायला लागलाय, प्रामाणिक काम करतो, हे फोटो बघा. तुम्हाला फार्म व्हिजिट करायची आहे का, फार्म व्हिजिटला नेऊ. अगदी देशी गुळाचं गुऱ्हाळ बघायचंय तर ती पण आपण सेवा उपलब्ध केली आहे. आणि क्युरियोसिटी असते. आज मातीशी जुडलेला माणूस पण कामाने मुंबईसारख्या ठिकाणी आहे, पण मुलांना माहिती नाही की गाईचा गोठा कसा आहे, खिलार गाय कुठली आहे, गीर कुठली आहे, शेहवाल काय आहे, आणि वैदिक पद्धतीचं तूप कशा प्रकारचं असतं, होस्टेन काय व्हरायटी आहे. तर हे गावरान आणि आर्टिफिशियल जे काय आलेलं आहे मार्केटमध्ये, त्याचं एक कोऑर्डिनेशन, मिश्रण लोकांना समजण्यासाठी आपण डायरेक्ट स्पॉटवरती त्यांना घेऊन जातो. आणि मोठे जे बायर्स आहेत, लाईक डीमार्ट, तुमचे के-मार्ट सारखे काही लोक असतील, किंवा रिलायन्स स्मार्ट, आता ऑनलाईन मध्ये बऱ्यापैकी ते लोक आलेत, तर त्यांना पण हा माल बऱ्या प्रमाणात लागतो. त्यांनी पण काही डिव्हिजन्स आता ऑर्गॅनिकच्या ठेवायला सुरुवात केली आहे. ऑर्गॅनिकचं महत्व हे माहिती होतं लोकांना, पण आता करोनाने त्याच्यावरती काम करायला भाग पाडलंय माणसाने. तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांना पण एक संधी आहे आणि ग्राहकांना पण एक अलार्मिंग सिच्युएशन आहे की बाबा तुम्ही थोडंसं महाग असेल चालेल, पण स्वस्त खा. आणि महागचं पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मगाशी प्रश्नात विचारलं की हे महाग असतं किंवा खूप कॉस्टली वाटतं, तर हे कॉस्टली असेल कारण इकॉनॉमिक्सच्या रूलनुसार डिमांड अँड सप्लाय, आता डिमांड जास्त आहे मार्केटमध्ये, सप्लाय आपला कमी आहे, म्हणून मग त्या वस्तूची किंमत थोडी जास्त असेल. जसं आता कोरोना व्हायरसवरती लस नाहीये किंवा एखादं इंजेक्शन जर एखाद्या रुग्णाला जीवनदान देत आहे तर त्याची उपलब्धता जास्त नाहीये, तर ज्याची कॉस्ट 5,000 रुपये त्याला लोक 20-25,000 रुपये द्यायला तयार आहेत. आरोग्याशी आणि जीवनाशी निगडीत सिमिलर वे ह्या ऍग्रिकल्चर प्रोडक्ट मध्ये पण तसंच आहे. आणि जो प्रामाणिकपणे शेतकरी काम करतोय तर त्याला जर ऊस पिकवायचा आहे सेंद्रिय पद्धतीने, द्राक्ष पिकवायची आहे,
तर त्याची कॉस्ट, त्याची इन्व्हॉल्वमेंट जास्त होईल. आज लेबरचा मोठा इश्यू आहे, बरोबर. त्याला लेबर जास्त लागणार आहे, शेणखताची प्राइस जास्त आहे, प्लस त्याला ते मार्केटमध्ये न्यायचं आहे, तर त्याला चोखंदळ घारकांपर्यंत पोचायचं आहे, अगदी. तर त्याला ऑब्व्हियसली 2-4 रुपये त्याला जास्त मिळणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मी एक गुळाचं तुम्हाला उदाहरण देईल. बरं. गुळ वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, हो. पण सेंद्रिय गुळची जी प्राइस आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल मी सांगितलं तर, 1 किलो गुळ प्रामाणिकपणे जर बनवला सेंद्रियमध्ये, तर त्याची जी कॉस्ट आहे ते 55 ते 60 रुपये जाते अच्छा. त्या गुऱ्हाळावरती. अच्छा. तो ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत मी तर बोलेल 70-75 रुपये ती जाते. निश्चित. कारण का, आपण बारामती सारख्या परिसरात आहेत, 5 ते 6 शुगर फॅक्टरीज आपल्या 10 हो. किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहेत. बरोबर आहे. तर शेतकऱ्यांचं उत्पादन जास्त निघावं म्हणून शेतकरी कॉम्पिटिशन करतो अगदी. आणि उसाला भाव मिळतो. पण गुळाचं गाळप करायचंय, गावरान पद्धतीचा पाहिजे, सेंद्रिय गुळ पाहिजे, तर एका ठिकाणी 90 टन निघतो एकरामध्ये ऊस, बर. आणि तोच सेंद्रिय करायचा तर 40 ते 45 टनच निघतो ॲव्हरेज. निश्चित, निश्चित. आणि त्याचं गाळप केलं तर मग जो काही गुळ निघणार आहे, तर तो गुळ, त्याची कॉस्ट आणि इकडे ऊसाची कॉस्ट, मग त्याच्यानुसार शेतकऱ्याला 5-10 रुपये जास्त मिळाले तर काय प्रॉब्लेम. निश्चित, निश्चित. तर त्याचं सर्टिफिकेशन असतं. हां, हां. आणि हे सायन्स आहे त्याच्या पाठीमागे. लोक बोलतात की जास्त किंमत आहे किंवा मोनोपोली आहे, ऑर्गॅनिक म्हणून घेतात माणसं, असं काही नाही. हा भाग समजणं खूप महत्वाचं आहे. त्याचं उत्पादन कमी येत आहे म्हणून तो हक्काने त्याला उलट द्यायला पाहिजे आपण, हा. ह्या मताचा मी आहे. निश्चितच. खूपच छान पद्धतीनं याविषयी मार्गदर्शन केलं. आपण कंपनी नेमकं कोणकोणत्या प्रकारची कामं करते, त्याचबरोबर शेतकऱ्याच्या आणि ग्राहकांच्या पण हिताचं हे काम आहे, याविषयीची अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिलेली आहे. सर, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की आत्ताच कोरोनाचा उल्लेख आपण केलात, तर कोरोनासाठी ऑर्गॅनिक रामबाण का आहे? म्हणजे अत्यंत सध्याचा जर ज्वलंत प्रश्न आपण सांगितलेलंच आहे त्याच्यामध्ये थोडक्यात की प्रतिकार शक्ती, पण याविषयी थोडंसं विस्तृत पद्धतीने आम्हाला. राईट. खूप सुंदर प्रश्न आहे आणि दररोजच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहे. लोकांना खूप WHO असेल किंवा आपले रिसर्च डेव्हलपमेंट टीम असतील सायन्सच्या, त्यांच्याकडून खूप आशा आहेत की हे लस लवकरात लवकर यावी. निश्चित. आणि तोपर्यंत आपल्याला ह्या कोरोनाशी लढण्यासाठी मी तर सांगेल, ज्या पण काही ट्रॅडिशनल पारंपरिक गोष्टी आहेत, सकाळी गरम पाणी घेणं, गरम पाणी घेताना त्याच्यात 1 चमचा हळद, 1 हनी म्हणजे मध, आणि एखादं लिंबू, अर्धसं लिंबू त्याच्यात पिळलं, तर तुम्ही सकाळी चहाच्या अगोदर ते घेतलं तर एक इम्युनिटी सिस्टम, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा एक उपाय होऊ शकतो. आणि नंतर तुम्ही जेवणामध्ये तुपाचा वापर केला पाहिजे, गुळ पाहिजे त्याच्यामध्ये, डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या. डाळीमध्ये पण आज मार्केट कंडिशननुसार किंवा सोशल मीडिया, टेलिव्हिजन ह्याच्यामुळे झगमगाट आहे. सर्व पॉलिशच्या डाळी किंवा वस्तू तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होतात, पण त्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत का हे कोणी तपासलंय नाहीये. तर डाळी ज्या जुन्या आहेत किंवा हातसडीचा तांदूळ असेल, डाळी अनपॉलिश असतील, आपल्या गावरान डाळी असतील किंवा ज्वारी, बाजरी पावसावर आलेली किंवा औषध न मारलेली, ही अशी काही खाण्यामध्ये जर गोष्टी आल्या, किंवा खपलीचा गहू, खपलीचा गहू त्याची तुम्ही लापशी बनवून खा, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे. आणि रात्री जेवताना तुम्ही एखादा गुळाचा खडा, तुमच्या पचनासाठी चांगला आहे. मुलांना चॉकलेटच्या ऐवजी एक गुळाचा खडा तुम्ही द्या. गुळामध्ये पण आम्ही भरपूर काम करतोय, त्याच्यामध्ये क्यूब्स बनवलेत, पावडर आहे, छोटे चॉकलेटच्या आकाराचे तुकडे आहेत, म्हणजे जेणेकरून खाण्यायोग्य. आम्ही एवढं काम करतोय की ग्राहकांना अगदी चमच्याने भरवण्या इतपत काम करतोय, फक्त खायचंय. अगदी बरोबर आहे. तर ते खायचंय आणि चांगलं खायचंय, पोषक खायचंय. आम्ही ते तुमच्यापर्यंत पोचवू. आपण ती घरपोच सेवा पण देणार आहे आणि गावरान आजीच्या बटव्यातलंच खायचंय आपल्याला. निश्चित. असं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने याविषयी माहिती दिली आहे सर आपण. माझा यानंतरचा प्रश्न आपणास असा आहे की सर्वसामान्य माणसाने ऑर्गॅनिकची सुरुवात कशी करावी किंवा शेतकऱ्याने सुद्धा, याविषयी आपण कसं मार्गदर्शन करा? शेतकरी पहिल्यापासून पारंपरिक शेती करतच होता, पण मी जसं सांगितलं की हरित क्रांतीनंतर थोडं एक कॉम्पिटिशनचं वातावरण झालं आणि जमीन जुमल्याचे काही वाद असतील, त्याच्यातून जमिनीचे तुकडे होत गेले. त्याच्यामुळे शेतकरी जे काही सेंद्रिय करायचा त्याच्याकडे थोडी पाठ फिरवून हरित क्रांती उत्पादन कसं मिळेल त्याच्याकडे वळाला होता. पण आता थोडासा काही भाग
2 एकरातला 5 एकरातला ठराविक एक भाग त्यांनी जसं त्यांच्या फॅमिलीसाठी, तुम्ही आजही ग्रामीण भागात बघा काही शेतकरी त्यांच्या कुटुंबासाठी काही भाजीपाला करतात तर बोलतात हे आमच्या घरासाठी आहे, खरंय असं आहे. तर तसं आपल्या बारामतीसाठी आहे, आपल्या महाराष्ट्रासाठी आहे, खरंय. देशासाठी आहे. असं मनाचा मोठेपणा करून शेतकऱ्यांनी त्याच्यात उतरलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासन, सेंट्रल गव्हर्नमेंट यांनीही त्यांना प्रोत्साहनपर काही योजना आखल्या पाहिजेत. निश्चित. शेवटी मी असं बोलल्यानंतर शेतकरी बोलेल की काटे साहेबांना काय होतं सांगायला आम्हाला, पण आम्हाला भाव नाही किंवा 4 पैसे मिळाले नाहीत तर काय, पण शेवटी ते व्यवस्थितरित्या लोकांपर्यंत पोहोचणं निश्चित. ते आम्ही त्यांना हेल्प करू. हा. आणि त्यांनी प्रामाणिक काम केलंय तर आरोग्य तरी सांभाळून असतील. हो, आज तुम्ही बघा रानावनात किंवा रुरल एरियामध्ये जे काही शेतकरी कुटुंबातले लोक आहेत किंवा काय ते करोनापासून खूप दूर आहेत निश्चित निश्चित आणि त्यांनी आता मनोमन मान्य पण केलंय की बाबा करोना झाला असेल तर होऊन पण गेला असेल, पण मी रानावनात फिरणारा माणूस आहे, ऑर्गॅनिक करतोय आणि ठीक आहे, म्हणजे माझी इम्युनिटी तर चांगली आहे, निश्चित निश्चित. असं आहे. खूपच चांगल्या पद्धतीनं याविषयीची माहिती दिलीत आपण. माझा यानंतरचा प्रश्न आपणास असा आहे की बारामती ऑर्गॅनिकमध्ये कोणकोणत्या प्रकारची उत्पादनं आहेत? ओके, खूप छान प्रश्न आहे हा. पण आपल्याकडे फळं भाज्या ज्या काही सेंद्रिय आहेत विथ सर्टिफाईड, जे काही फार्मर्सचे मी सांगितलं आत्मा ग्रुप महाराष्ट्र शासन, पहिले त्याचं प्रमाणीकरणासाठी काही शेतकरी गट लागायचा, आता इंडिव्हिज्युअल लेवलला पण ते प्रमाणीकरण मिळतं, आता नव्याने सुरू झालेलं आहे. 2च दिवसापूर्वी आपले विभागीय कृषी अधिकारी ताटे साहेब, तर त्यांच्याशी माझी ह्याच्यावरची चर्चा झाली. तर ह्या फळभाज्यांबरोबर आपण जे पण काही तुम्हाला मॉलमध्ये जे किराणा माल मिळतो तो सर्व किराणा माल आपण सेंद्रियमध्ये उपलब्ध केलाय. अच्छा. हा, तर अगदी तुम्हाला सांगितलं जसं महिला बचत गटाअंतर्गत त्यांनी बनवलेल्या चटण्या असतील किंवा काही डाळी असतील, त्याची धान्याची काही पिठं हे पण आपण उपलब्ध केलेत. खपलीचा गहू, खपलीचं पीठ अगदी ब्रँडेड पॅकिंग सहित, सर्टिफिकेशन सहित आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे फळं भाज्या धान्य त्याची पिठं, मग ही घरपोच सेवा पण उपलब्ध आहे आणि कुणा ग्राहकाला जर आपल्या स्टोअरला व्हिजिट करायचे तर स्टोअरमध्ये पण ते दिसेल. आणि मीही आमंत्रित करतो सर्व बारामतीकरांना किंवा ज्यांच्यापर्यंत आपला प्रोग्राम गेलाय तर त्यांनी पण सेंद्रियमध्ये काम करणं सुरू करावं आणि आमच्याही दालनाला भेट द्यावी, जेणेकरून त्यांचा एक विश्वास त्यांना संपादित होईल आणि सर्टिफिकेशन बद्दल आणि प्रोडक्ट बद्दल माहिती होईल की इंडिया लेवलला काही शेतकरी काय काम करतायत आणि त्याचं सर्टिफिकेशन कसं असतं, त्याची मांडणी कशी असते आणि तो एक विश्वास त्यांना मिळेल तिथून. अच्छा, निश्चितच चांगल्या पद्धतीनं आपण याविषयी माहिती दिली. सर, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की भावी पिढीसाठी आपण नेमकं काय करणार आहात किंवा इथून पुढची वाटचाल आपली कशी असेल किंवा विशेषतः शेतकऱ्यांसाठी आपण काय करणार आहात? मी ह्या कंपनीची स्थापनाच ह्या गोष्टीसाठी केली आहे, म्हणजे एक छोटंसं पाऊल म्हणेल ह्या ऑर्गॅनिक क्षेत्रातलं. पण याच्याही अगोदर महाराष्ट्र शासन असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा आपले पवार साहेब आहेत, ह्यांनी ह्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी काम सुरू केलेलं आहे. आत्ताच तुम्ही बघितलं तर 1-2 वर्षापूर्वी राहीबाई पोपरे आणि पोपटराव पवार हे सेंद्रिय शेतीमधले काम करणारी काही लोक, त्यांना पण सेंट्रल गव्हर्नमेंटनी रिकॉग्नाइज केलं, त्यांचं अभिनंदन केलं अवॉर्ड देऊन. तर त्यांनी देशी वानं किंवा पारंपरिक शेती जपण्याचं काम केलेलं आहे. तर तो वारसा आपल्याला कुठे ना कुठे पुढे न्यावा लागेल. आपल्या बारामती परिसरात पण ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट असेल, त्याच्या माध्यमातून पद्मश्री अप्पासाहेब पवार यांनी पण खूप मोलाचं योगदान, म्हणजे जे काही एक रोपटं लावलं होतं त्याचा पण आता एक विशाल वृक्ष झालाय. राजेंद्र दादा पवार हे त्याचं आता काम बघतायत आणि बऱ्यापैकी शेतीविषयक संशोधन आणि शेतीविषयक घडामोडी आपल्या बारामती परिसरात घडतायत. तर त्याचं आपण कुठेतरी इनकॅशमेंट केली पाहिजे. आपण शेतीकडे थोडं वळालं पाहिजे आणि पारंपरिक दृष्ट्या त्याला एक कॉर्पोरेट टच किंवा ग्राहकांच्या मागणीनुसार काही वेगळंपणाने काय करता येत आहे का, तर तसा प्रयत्न करून याच्यामध्ये उतरलं तर निश्चितपणाने यश आहे. आणि सर्वच फॅमिलीतल्या लोकांनी एका क्षेत्रावरती फोकस करणं ते पण इतकंसं आत्ता मार्केटला सुटेबल नाही आहे. तर काही लोकांनी, जसं आमच्या घरामध्ये आम्ही करतोय की काहींनी शेती पिकवावी, काहींनी ती लोकांपर्यंत पोचवावी, विकावी उत्पादनं. तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी आहेत आणि खूप मार्केटची पण डिमांड आहे आणि एक्सपोर्ट
मध्ये पण खूप संधी आहेत. युरोपियन कंट्रीजमध्ये आपल्या बोरीसारख्या परिसराची द्राक्ष आपल्या युरोपियन कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट होते, ऑस्ट्रेलिया US ला जाते. तर युरोपियन कंट्रीजचे पॅरामीटर रेसिड्यू फ्रीचे वेगवेगळे आहेत. म्हणजे तुम्ही युरोपला जर एक्सपोर्ट केला तर वर्ल्ड वाईड जगात कुठेही तुम्ही एक्सपोर्ट करू शकता असं आहे. म्हणजे त्याची रेसिड्यू फ्री खाण्यायोग्य पदार्थ आहे का यांचे प्रमाणीकरण त्या कंट्रीचं विशिष्ट प्रमाणात आहे. तर कमीत कमी खाण्यायोग्य वस्तू बनवणं ज्या की जास्त हार्मफुल नसतील आरोग्यासाठी, अशा क्षेत्रात एक बिझनेस आणि एक समाधान. शेवटी समाधान ही खूप मोठी गोष्ट आहे, पुण्याचं काम आहे. अन्नधान्यात काम करणारे शेतकरी असतील, आमचा ग्रुप असेल, तर हे एक वेगळं काम आहे आणि वेगळं समाधान आहे. पैसा हा इनडायरेक्टली चांगल्या कामाला मिळेलच तुम्हाला, पण अशी एक सुरुवात करणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात नवीन पिढीने, युवकांनी करावी असंही मी तुम्हाला आवाहन करेल. सर्व रसिक प्रेक्षक असतील किंवा शेतकरी कुटुंबातले युवक असतील त्यांना. सर, आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या रसिक श्रोत्यांना आपण कोणता संदेश देऊ इच्छिता? रसिक श्रोते, जसं मी आता बोललो की रसिक श्रोते हे सर्व फार्मर्सच्याच निगडीत आहेत. वसुंधरा वाहिनी अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे. तुम्हीही बारामती ऑर्गॅनिक्सला एक संधी उपलब्ध करून दिलीत, त्याबद्दल तुमचं आभार आणि धन्यवाद. आणि जे रसिक श्रोते आहेत त्यांनी निश्चित कधी बारामतीत सिटीमध्ये त्यांचं कधी येणं झालं तर जरूर आमच्या स्टोअरला त्यांनी व्हिजिट करावी. ह्या सेंद्रिय शेतीमध्ये त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल, एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी म्हणा किंवा बिझनेस मॉड्यूलसाठी किंवा त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी, आम्ही त्यांना निश्चित त्यांना सोल्युशन देऊ, त्यांना मार्गदर्शन करू. किंवा नवीन काही बिझनेस सेटअप करायचा असेल, आपण बोलूयात की फ्रँचायझी मॉड्यूल, आपण बारामती ऑर्गॅनिक्सच्या माध्यमातून एक फ्रँचायझी मॉड्यूल उभं करतोय, जेणेकरून आज कुठलाही बिझनेस स्टार्ट करायचा झाला तर त्याच्या पाठीमागे 2-3 वर्ष 10 वर्ष त्याचा एक रिसर्च असतो आणि त्याच्यानंतर माणूस ते पाऊल टाकतो. जसं माझ्याही बाबतीत झालं की माझा कॉर्पोरेटमधला अनुभव, शेतीमधला काही अनुभव, याच्यानंतर मी एक छोटंसं पाऊल टाकलं. पण आता तेवढा वेळ युवकांना घालवण्याची गरज नाहीये. बारामती ऑर्गॅनिक्स एक प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी, ज्या फार्मर्सच्या काही प्रोडक्ट्स आहेत किंवा ग्राहकांची जी काही डिमांड आहे त्याचं ॲनालिसिस, त्याचा स्टडी आपल्याकडे आहे. तुम्हाला नव्याने एक बिझनेस सुरू करायचा आहे तर आमचा अनुभव, तुमची तयारी आणि प्रोडक्ट, त्याची खात्री, अशाप्रमाणे एक नवीन सुरुवात युवक पण करू शकतात आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. खूपच छान पद्धतीने हा संदेश आपण दिलेला आहे. निश्चित आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचू. सर, अत्यंत चांगल्या पद्धतीने आज आपण आमच्याशी संवाद साधलात, आमच्याशी बातचीत केलीत. बारामती ऑर्गॅनिक्स या विषयी सुद्धा आपण माहिती दिली. श्रोते हो, आपल्याला जर सरांशी संपर्क साधायचा असेल किंवा बारामती ऑर्गॅनिकला भेट द्यायची असेल तर त्यासाठीचा पत्ता आहे कांचन तेज बिल्डिंग, तनिष्का शोरूम जवळ, रुबी हॉल क्लिनिक, बिगवन रोड, बारामती. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर आहे 9142804242. नंबर पुन्हा एकदा 9142804242. वेबसाईट सुद्धा आहे www.baramatiorganics.com. या वेबसाईटला सुद्धा आपण भेट देऊ शकता. सर, आज आपण भूमिपुत्र या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आमच्याशी छान अशा पद्धतीनं बातचीत केलीत, छान अशा विषयावर मार्गदर्शन देखील केलं. त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी RJ स्नेहल आपले मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या भावी वाटचालीस वसुंधरा वाहिनीच्या संपूर्ण टीमकडून हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.